पुन्हा एकदा एक नवीन पुस्तक आपण करूया। पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मराठीत नाव आहे सकारात्मक विचारांचे सामर्थ्य। मित्रांनो, नावच पुस्तकाचं एवढं सुंदर आहे की माणसाचे विचार कसे सकारात्मक असले पाहिजे आणि सकारात्मक विचारांच्या सामर्थ्याचा आयुष्यामध्ये काय परिणाम होतो याची सुंदर मांडणी आपले आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक श्री नॉर्मन विन्सेंट पील यांनी केलेली आहे। नॉर्मन विन्सेंट पील खऱ्या अर्थाने हे धर्मोपदेशक एक पाद्री होते चर्चमध्ये आणि त्यांनी जगभरात 6 पुस्तकं लिहिली। तर या सगळ्या 6 पुस्तकांमध्ये सगळ्यात जास्त गाजलेलं पुस्तक म्हणजे द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग। जगामध्ये जेवढी पॉझिटिव्ह थिंकिंगवरती पुस्तकं लिहिली गेली म्हणजे सकारात्मक विचारावरती जी पुस्तकं लिहिली गेली त्या पुस्तकामधलं हे वन ऑफ द बेस्ट पुस्तक मानलं जातं। मला या पुस्तकातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आवडल्या। पहिली गोष्ट म्हणजे की स्वतःवरती आपण विश्वास कसा ठेवायचा, स्वतःवरती आपण विश्वास ठेवून कशी त्यातनं आपण एनर्जी मिळवली पाहिजे आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये आपण त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं पाहिजे हे सकारात्मक विचारांचं स्वतःच्या विश्वासाचं काम या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे नॉर्मन विन्सेंट यांनी। दुसरं त्यांनी याच्यामध्ये दिलं की नव्या विचारांचा प्रवाह आपल्या आयुष्यामध्ये कसं काम करू शकतो आणि खऱ्या अर्थाने नव्या विचारांचा प्रवाह कसा जागृत करायचा याचं सुंदर माहिती या पुस्तकात दिलेली आहे। माणसाला अनेक प्रकारच्या अडचणी असतात, कधी आर्थिक अडचणी असतात, कधी काही इंटरपर्सनल स्किलच्या अडचणी असतात। इंटरपर्सनल स्किल म्हणजे आपलं इतरांशी बिहेवियर कसं आहे, इतरांची वागणूक कशी आहे, तर त्या ठिकाणी काही अडचणी असतात, कधी आरोग्याच्या अडचणी असतात। अशा कुठल्याही प्रकारच्या समस्यांना आपण कसं तोंड द्यायचं, आपण आपल्या मनावरती कसा विश्वास ठेवायचा याची सुंदर माहिती दिली आहे। आणि एवढंच नव्हे तर परिस्थिती किती कठीण असो पण आपण जर चांगल्या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन केलं म्हणजे चांगल्या प्रकारचे विचार मनात आणले तर त्याचा कसा फायदा होतो याचं एक सुंदर उदाहरण या पुस्तकात दिलेलं आहे की नॉर्मन विन्सेंट पील या लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी जे एक पुस्तक पब्लिश करायचे, मंथली मॅगझिन पब्लिश करायचे, ते पुस्तकाचं नाव आहे द गाईड पोस्ट। आजही ते पुस्तक आहे, लाखो लोक त्याच्या वर्गणीमध्ये आहेत। तर ह्या गाईड पोस्टची आर्थिक चणचण खूप गंभीर होती आणि आता गाईड पोस्ट हे मासिक बंद पडते की काय अशी परिस्थिती होती। साधारणतः त्यांच्याकडे 25,000ही वाचक नव्हते, मिनिमम 40,000 वाचक हवे होते त्यांना आणि ते जेवढे छपाई करायचे तेवढा त्यांना खर्च वाढत होता। तर त्यावेळेस त्यांचे सर्व मित्र एकत्र जमले आणि एका स्त्रीचं त्यांनी उदाहरण दिलं की एक लेडी तिथे होत्या आणि त्यांनी तिथं सगळ्यांना व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी सांगितलं की तुम्ही विचार करा की तुमच्या वर्गणी जर वाढताय, आपण कशाप्रकारे गाईड पोस्टचं पूर्ण जगभरामध्ये वितरण करत आहोत, लोकांना त्या गाईड पोस्टचा कसा फायदा होत आहे, अशा प्रकारचा विचार करण्याची क्लुप्ती त्या लेडीने सर्व संपादक मंडळींना शिकवली। आणि नॉर्मन विन्सेंट पील यांनासुद्धा सुरुवातीला ते विचार करणं अवघड जात होतं हे त्या पुस्तकात त्यांनी खूप छानपणे नमूद केलेलं आहे। पण त्यांच्याच काही मित्रांनी ते विचार करायला सुरुवात केली आणि त्या सगळ्या सकारात्मक विचारांचा कसा फायदा झाला आणि आज जर आपण बघितलं तर आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे तोपर्यंत जगभरामध्ये 5 लाखापेक्षा जास्त वर्गणीदार या गाईड पोस्ट या मासिकाचे आहेत। म्हणजे हे पुस्तक आहे फक्त थेरॉटिकल नाही तर प्रॅक्टिकल उदाहरण त्यांनी त्यामध्ये दिलेले आहे। तर मित्रांनो, मला तरी असं वाटतं की मंजुळ पब्लिकेशनने भारतामध्ये हा खूप चांगला प्रयत्न केला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांसाठी मंजुळ पब्लिकेशनने हे पुस्तक जे ट्रान्सलेट केलेलं आहे मराठी भाषांतर त्याचं पुष्पा ठक्कर या लेखकाचंसुद्धा मी खूप अभिनंदन करतो की खूप छान मांडणी या पुस्तकात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा। पुस्तकाचं नाव आहे सकारात्मक विचारांचं सामर्थ्य, रिटन बाय नॉर्मन विन्सेंट पील। धन्यवाद।